आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर ही सुजितची गाडी. सुजित 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 सर. हे सुजित सुजित सर. सुजित सुजित सर आओ उठा प्लीज. सुजित सर. सुजित सुजित सर. सुजित 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 डोळे उघड. सुजित 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 आय एम ओके. ये बाहेर बाहेर. सांभाळून. आय एम ओके ओके सांभाळून ओके सांभाळून सुजित सर. स्वानंदी ओके मी. काय ओके? किती वेळ सांगितलं इतकी दारू पिऊन गाडी चालवू नको. किती लागलंय बघ ते. दे ती बॉटल, आपण दवाखान्यात जाऊ. तुझी गरज नाहीये मला. अरे आय एम स्वानंदी आय एम. सुजित सर आओ ऐका माझं. मी तुम्हाला चालून दाखवतो. सुजित नाही. ओके सी सुजित सर आओ. आय एम सुजित ऐक. सुजित सर. सी सुजित सुजित हे कोणीतरी पाणी सुजित 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 बोल बोल बोल. म्हणे पाणी दे. सुजित सर उठा प्लीज. सुजित सुजित मणी सर आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात का? हो मी गाडी काढतो. त्याला बोलतो करा. सुजित तुझे मणी उघड ना. सुजित हा सगळा काय प्रकार आहे? नाही त्याने जास्त घेतली म्हणून कदाचित. तेच म्हणते मी. दारू पिऊन गाडी का चालवायची? गाडी हॉस्टेलमध्ये घुसली असती, कोणाला लागलं असतं, काही घडलं असतं तर त्याला जबाबदार कोण? हा गुन्हा आहे. मी पोलिसांना बोलू. नाही म्हणजे प्लीज पोलिसांना फोन करू नका मॅडम. धाकट्या भावासारखा माझा. काहीतरी घडलं असेल म्हणून इतका प्यायलाय आणि म्हणून असं वागला. त्यात हॉस्टेलच्या आवारात. एकदा माफ करा मॅडम प्लीज. कुठल्या रोगाची साथ पसरली आहे का? तू हा असा, स्वानंदी ती तशी. तिच्या बहिणीची सगळी पापं ती स्वतःच्या पदरात घालायला तयार आहे, तिला माफ करायला तयार आहे. आणि तू हा असा दारू पिऊन लोळत बसलेला भाऊ त्याला पाठीशी घालतोयस. तू कळतंय का तुला? जरासं खट्ट झालं की असं दारू पिऊन लोळत बसायचं. हा मॅडम खरंच नेमकं काय झालंय मला माहित नाहीये. किंवा किती दारू पिला तरी ऍक्सिडेंट होईल असं कधी होत नाही त्याच्याकडून. पण मी त्याला व्यवस्थित घरी घेऊन जातो मॅडम. प्रॉब्लेम सुजितचाही नाहीये. नेमकं निवडणूक तोंडावर आहे आणि निवडणुकीच्या वेळी हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं तर सरपोतदार साहेबांच्या इमेजला धक्का लागेल. पण हा फार काही नुकसानही झालेलं नाहीये. मी ही गाडी रिपेअर करेन उद्या येऊन आणि आता याला घरी घेऊन जातो. प्लीज यावेळी माफ करा मॅडम प्लीज. तुझ्यासाठी मी हे प्रकरण सोडतीये, कळलं? हां थँक्यू मॅडम. मणी एवढ्या रात्री फोन? हा मणी बोल. सुजितचा ऍक्सिडेंट झालाय. तो दारू इतकी प्यायलाय त्यामुळे त्याला शुद्ध येत नाही. मी आता त्याला डॉक्टरकडेच घेऊन चाललोय. नको, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ नकोस. त्याला घरी घेऊन ये. आपण डॉक्टरांना घरी बोलूया. ठीक येतोय लगेच. काय झालं? काय बोलत होता मणी? सुजितला काही झालंय? अहो बोला ना, काय झालं? काही सिरियस नाहीये. सुजित जरा जास्त दारू प्यायलाय. सुजित सर उठा ना प्लीज. सुजित डोळे सुजित उघड. सर डोळे उघड. सुजित सुजित सर गाडी आली.
गाडी आली, चला दवाखान्यात जाऊयात आपण. सुजी तू भाई कसली डेंजर कार आपटलेली ना. हो ना, कसली स्पीड मध्ये असणारी ती कार. अरे पण थोडक्यात वाचलाय तो. अगे तो सरपोदरांचा पोरगा आहे ना, तो येडा येडा आपल्या गावठीसाठी. फुल मजनू, फुल ऑन मजनू. ही वेळ आहे गप्पा मारण्याची, ही पद्धत आहे बसण्याची. सॉरी. चला अब आपल्या खोलीत जा. हो मॅम, एका मिनिटाचं. अगं ये काय थांब, लगेच जाम आलं की निघालीस तू. शेळी मेंढी आहे, शाळेत आहे काय अजून? अरे भाई, आपण वर्किंग वुमन्सच्या हॉस्टेलमध्ये राहतो, आपल्याला काही से आहे की नाही? अगं रूम मध्ये जाऊन बघत होती झोप तरी लागते का असं, पण इथे थांबून काय करणार आहे? काय करणार काय करणार? काय ग, आता आपण काय करणार? पार्टी. 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 आणि आत्ता मग कधी करणार? मुहूर्त काढायचा का आता पार्टीला? शिखा, पण ह्याचं काय? अबे शिखा आहे ते. आपण माझ्या रूम मध्ये जाऊन पार्टी करूया. पांढरीपाल थांब, कार्तिकी तू पण थांब, फातिमा तू पण थांब. तर आता एवढी रात्र झालीये, सगळ्यांची झोपमोड झालीये, तर मी असं ठरवलंय की आपण सगळ्यांनी मिळून छान पार्टी करूया. शिखा, आम्हाला तुझ्यासोबत पार्टी करण्यात ना काही इंटरेस्ट नाहीये ग. अगं आम्ही ना खूप थकलोय, आम्हाला ना आराम करायचाय. तू कर ना पार्टी. जेसी, त्याचं कसं आहे ना, की आपल्या हॉस्टेलमध्ये एक परंपरा आहे की कोणीही नवीन ऍडमिशन इथे आलं ना की आपण त्यांच्यासाठी एक छान इंट्रोडक्शन पार्टी करतो, हो की नाही? आणि कार्तिकी ती आजच आली आहे ग, तिचं आजच ऍडमिशन झालंय. आणि आपली फातिमा सुद्धा नवीन ऍडमिशनच आहे ना.